डॉक्टर वसुधा मोरे या एक प्रख्यात योग शिक्षिका. नियमित योगमय जीवनशैली हा फिटनेस मंत्र मानत त्या सिंधुदुर्गातच नव्हे तर सिंधुदुर्गाबाहेरही फिटनेस आणि वेलनेस यासारखे कार्यक्रम राबवत आहेत. योगाच्या माध्यमातून एक समृद्ध जीवन निर्माण करण्याकडे त्यांचा कल आहे. या क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रचंड असून यासाठी त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. फक्त योगाच नव्हे तर महिला व किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी कित्येक योजना देखील राबवल्या आहेत. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचे अमूल्य योगदान असून ते आजही सातत्याने चालू आहे. तर या आहेत डॉक्टर वसुधा. नवरात्र म्हणजे अर्थातच उत्सव स्त्री शक्तीचा, तिच्या सहनशक्तीचा, तिच्या मातृत्वाचा, तिच्या सामर्थ्याचा, तिच्या सौहार्दतेचा आणि अर्थातच तिच्या कर्तबगारीचा, समाजाची लाखबंधने झुगारून तिने सिद्ध केलेल्या तिच्या व्यक्तिमत्वाचा. आणि आज कोकण संवादच्या माध्यमातून आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या म्हणजेच डॉक्टर वसुधा मोरे. डॉक्टर वसुधा या एक प्रसिद्ध योग अभ्यासिका, योग शिक्षिका, त्याचबरोबर एक डॉक्टर देखील आहेत. त्यांनी योगामध्ये विविध ठिकाणाहून उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून त्या फिटनेस आणि वेलनेसचे कार्यक्रम यशस्वीरित्या चालवत आहेत. तर याच संदर्भात आपण अधिक त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. कोकण संवादच्या नवरात्र विशेष मुलाखतीत आपलं मनपूर्वक स्वागत. आता जसं की आपण सर्वच जाणतो की आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वस्थ राहायचंय. मग त्या दृष्टिकोनातून योगाचं काय महत्व तुम्ही सांगू शकाल? आता तू म्हणालीस तसं की जीवन खरंच धावपळीचं झालंय. आज प्रचंड म्हणजे रस्त्यावरचं जर ट्रॅफिक पासून जरी घेतलं आपण, तीच गडबड. जसं आपण ट्रॅफिक मध्ये असतो तसंच आपण सगळीकडे पळत असतो. आता गृहिणीचंच उदाहरण घेतलं तर मुलांच्या शाळा, डबे, नंतर क्लासेस आणि प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक क्षेत्र असं आहे की जिथं धावपळ नाही असं काही नाहीच आहे. आणि त्यामुळे सतत ह्या पळापळीच्या जीवनामध्ये आपलं दुर्लक्ष होते ते मात्र आपल्या आरोग्याकडे. आणि यावेळी निश्चितच योग आपल्याला मदत करू शकतो. योग ही एक जीवन पद्धती आहे. आता या जीवन पद्धती म्हणजे थोडक्यात सांगायचं तर योगाचं आचरण आपण कळत न कळत 24 तास करत असतो. आपल्याला माहित नसतं की हे योगामध्ये सांगितलेलं आहे. आता ते जागरूकतेनं आपल्याला आत्मसात करायची गरज आहे. आता एक थोडक्यात उदाहरण सांगते की आता लाईफ इतकं स्ट्रेसफुल झालंय सगळीकडेच, म्हणजे शरीरावरचा ताण, मनावरचा ताण. तर योग ही काय आहे की दिवसातून एक 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं किंवा असं करायचं काही शास्त्र नाहीये. तर ही आपली एक जीवनशैली आहे. आता थोडक्यात असं सांगता येईल की योग ही एक कला आहे की जीवन आनंदात कसं जगायचं ते आपल्याला ती शिकवते. आणि योग हे एक शास्त्र सुद्धा आहे की आपल्या आयुष्याला शिस्त कशी हवी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी उठायचं, कसं उठायचं, काय जेवायचं, काय खायचं, किती विश्रांती घ्यायची, किती एक्सरसाइज करायचा, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला ते जागरूकतेनं आत्मसात करायची गरज आहे. आता अगदी थोडक्यात एक छोटासाच भगवद्गीतेमधला श्लोक सांगते की योग कसं आपल्याला काय काय देतं योगशास्त्र आपल्याला. कृष्ण भगवद्गीतेत म्हणतो, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे योगो भवती दुःखः म्हणजे योगामुळे तुमची सगळी दुःख दूर होतात. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? युक्त आहार म्हणजे डायट आहार. तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे. आहाराचं मार्गदर्शन मिळतं योगामध्ये आपल्याला. युक्त विहार, किती विश्रांती घेतली पाहिजे, कशी विश्रांती केली पाहिजे, किती तास काम केलं पाहिजे, कधी विश्रांतीचा तुमचा कालावधी कसा असला पाहिजे. युक्त चेष्टस, एक्सरसाइज व्यायाम किती केला पाहिजे, तुमच्या शरीराची कपॅसिटी किती आहे, त्या कपॅसिटीनुसार तुम्ही किती एक्सरसाइज केला पाहिजे आणि तुमच्या बॉडीला सूट होणारा एक्सरसाइज कुठला आहे हे सगळं तिथं सांगितलेलं आहे. आणि युक्त विचार, आणि तुम्ही विचार कसा केला पाहिजे,
नेहमी पॉझिटिव्ह थिंक कसं केलं पाहिजे, नकारात्मकता आपल्याकडे येऊ कशी दिसली नाही पाहिजे, उदासीनता कशी आली नाही पाहिजे, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला योगशास्त्रात मिळतात. आणि म्हणून कृष्ण म्हणतो योगो भवती दुःख, म्हणजे तुमच्या प्रत्येक शारीरिक असू दे मानसिक असू दे दुःख हरवण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग. जसं आता तुम्ही एक स्वतः प्रसिद्ध योग शिक्षक आहात, त्याच्यामुळे त्याच्यासोबत एक डॉक्टर देखील आहात. मग मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या त्रस्त असलेल्या बऱ्याच व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. मग या सर्वावरती योग एक प्रभावी माध्यम ठरू शकतं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच. योग हे कसं आहे की आपल्या शरीराचा 8 अंगाने विचार करतो. मग तिथं तुमचं शरीर आलं, मन आलं, बुद्धी आली, अहंकार. प्रत्येक अँगलनी आपल्याला योगशास्त्र आपल्याला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं बनवायचं आहे ना, ते बनवत असतं. आणि ह्या योगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे जर जागतिक आरोग्य संघटनेची तुम्ही आत्ताची 21व्या शतकातली जर व्याख्या बघाल तर ती अशी आहे, हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिलिंग अँड नॉट मिअरली द ऍब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. आता अलीकडच्या काही दिवसात जागतिक आरोग्य संघटनेनं ह्याच्यामध्ये 2 शब्द ऍड केले, ते म्हणजे इकॉनॉमिकल वेल बिलिंग आणि स्पिरिच्युअल वेल बिलिंग. पण बऱ्याच वेळा स्पिरिच्युअलिटीचा संबंध हा धर्म किंवा रिलिजनशी जोडला जातो, तर त्यामुळे तो इतका हे नाहीये, म्हणजे पॉप्युलर नाहीये. पण याच्यामध्ये प्रत्येकासाठी म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमता विकास करण्यासाठी, शरीर सुदृढ करण्यासाठी आसनासारखे प्रॅक्टिसेस आहेत, सूक्ष्म व्यायाम आहेत, स्थूल व्यायाम आहेत, की जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते तुमच्या प्रत्येक मायक्रो लेवलवरती म्हणजे मायक्रो सर्क्युलेटरी लेवल म्हणजे कॅपिलरी सर्क्युलेशन, आपलं जे कॅपिलरी लेवल जी आहे आपल्या बॉडीची, कॅपिलरी सर्क्युलेशन कुठं घडतं तर ऍक्च्युअली जेव्हा सेलला, प्रत्येक सेलला, ऑर्गनला जो आपला ब्लड सप्लाय होता तो कॅपिलरीज, आपण शाळेत पण शिकलोय अगदी, केशवाहिन्यांमुळे ऑर्गन पर्यंत रक्त पोचतं म्हणजे जे हृदयातून येतं. तर ते त्या कॅपिलरी लेवल पर्यंत परिणाम होणारे असे मायक्रो एक्सरसाइजेस योगामध्ये आहेत. मॅक्रो एक्सरसाइजेस आहेत की जे संपूर्ण संपूर्ण शरीरावर ऍट ए टाइम परिणाम करतात. त्याच्या पुढे जाऊन आसनांचा सराव असतो की जे आसनं तुम्हाला शरीराला सुदृढता देतात. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळे फायदे सांगितलेले आहेत. एक आपण पतंजली योग सूत्र घेतलं तर तिथं काय सांगितलंय, स्थिर सुखम आसन, शरीराला तुमच्या स्थिरता मिळते, सुखकारकता मिळते. तोच दुसरा एक ग्रंथ घेतला हठप्रदीपिका म्हणून, जो हठयोगाचा ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हठस्य प्रथम अंगत्वदासनम पूर्वमुच्यते कुर्यात आसनम स्थैर्यम आरोग्यम च अंग लागो. म्हणजे आसनं केल्यामुळं काय काय मिळतं, कुर्यात आसनम म्हणजे आसन केल्यामुळं स्थैर्य, शरीर आणि मनाची स्थिरता मिळते, आरोग्य, आरोग्य म्हणजे तुमची बॉडी डिसीज फ्री होते, आणि अंग लाघव, च अंग लाघव म्हणजे अंग लाघव म्हणजे शरीरामध्ये हलकेपणा येतो. तर अजून एक म्हणजे मी अगदी 2-3 ग्रंथांचं उदाहरण देते. अजून एक महत्वाचा ग्रंथ आहे घेरंड संहितामध्ये, तर त्याच्यामध्ये सांगितलंय आसनेन दृढेत भवे, म्हणजे आसनामुळे तुमच्या शरीराला सुदृढता प्राप्त होते. आता प्राणायामासारखं त्याच्या पुढचं अंग आहे प्राणायामाचं, तर ते प्राणायामामध्ये तुम्हाला अनेक आम्ही जवळजवळ 100-150 प्रकारचे श्वसनाचे प्रकारच आम्ही शिकवतो. आणि त्याच्यामध्ये बॉडीचा प्रत्येक पार्ट त्या श्वसनामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो. म्हणजे की अगदी सांगायचं तर मांड्यांपासून चेहऱ्यावरच्या स्नायूंपर्यंत श्वासामध्ये श्वास घेताना त्याचा कसा वापर करायचा. म्हणजे जनरली आपण कसं होतं, नॉर्मली ब्रीथ आउट करत असताना आपण चेस्ट मसल्स किंवा बॅक मसल्स, फार तर ऍब्डॉमिनल पोटाचे स्नायू आपण हलवतो. पण इथं प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी योगामध्ये आम्ही इतक्या प्रकारचे श्वसनाचे प्रकार शिकवतो की ज्याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराच्या ह्याच्यासाठी, म्हणजे स्ट्रेंथ तर चांगली होती, स्टॅमिना वाढतो, इंड्युरन्स वाढतो, याच्यासाठी फायदा होतो. तर प्राणायामामुळे अजून काय होतं की हृदय फुफ्फुसांचं आरोग्य खूप छान पद्धतीने आपलं मजबूत होतं. आणि हृदय फुफ्फुस मजबूत झाले की पर्यायाने ब्रेन आणि बाकीचे सगळे आपले व्हायटल ऑर्गन स्ट्रॉंग होतात. तर इथं शरीराची काळजी घेतली जाते. ह्याच्यानंतरचं अंग सुरू होतं योगाचं, ज्याला अष्टांग योग असं आपण म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी 8 अंग आहेत त्याची. म्हणजे त्याचाही एक असा असं असं सांगण्यापेक्षा आम्ही श्लोकात पटकन सांगू शकतो, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टावा अंगानी, अशी पतंजलीने योगाची 8 अंग सांगितले. तसं मी सांगितलं तसं तुम्हाला आता की
आसनामध्ये आपल्या शारीरिक क्षमता विकसित होतात. प्राणायामामध्ये आपल्या ही शारीरिक क्षमतेबरोबर आपल्या बौद्धिक क्षमता सुद्धा विकसित होतात. प्राणायामाचा फायदा सांगतानाच महर्षी पतंजलींनीच सांगितले, ततः क्षीयते प्रकाशावरणम. म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल इतकी छान वाढते की त्यामुळे तुमचा इंटेलिजन्स जो असतो तो इंटेलिजन्स शार्प व्हायला लागतो कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढल्यामुळे. म्हणजे इथं आपल्या बौद्धिक क्षमता विकसित होतात, मानसिक क्षमता होतात. ह्याच्यानंतरचं अंग येतं धारणा, ध्यान आणि समाधीचं. तर ही जी अंग आहेत ही आपल्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे आपल्याला कुठेतरी आपली जडणघडणच अशी झालेली असते की श्रद्धा, भक्ती ह्याच्यावरही आपला सायन्सवर जितका विश्वास असतो तेवढाच आपला श्रद्धा, भक्ती याच्यावर सुद्धा विश्वास असतो. आणि त्यामुळं आपली जी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट जी आहे, भावनिक जे आपलं संघटन आहे देहाचं किंवा भावनिक क्षमता ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होण्यासाठी ह्या शेवटच्या 3 अंगांचा आपल्याला उपयोग होतो. आणि निश्चितच जसं जागतिक आरोग्य संघटनेने जी डेफिनेशन सांगितली, फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, तर समाजाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तर पहिली 2 अंग सांगितलेली आहेत, यम आणि नियम. यमांचं पालन केल्यामुळे आपण समाजाचं आरोग्य अगदी चांगलं ठेवतो आणि मग स्वतःचं. तसंच आपलं त्याच्यानंतरचे नियमामध्ये आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचं अंग काय आहे तर समाधीचं. तिथं आपण कॉन्शियसनेस किंवा एक काय म्हणतो जी अंतिम स्थिती असते आपली आनंदाची सर्वोत्कृष्ट जी स्थिती असते त्या स्थितीपर्यंत पोहोचतो. म्हणजे खरं बघायला गेले तर हे सायन्स आहे 5 ते 10,000 वर्षापूर्वीचं. पण आत्ताच्या 21व्या शतकातली जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या ते पूर्ण करतो. आणि त्यामुळं कुठल्याही आपल्याला पेशंट आला समोर की कळतं, म्हणजे समजा आपल्याला कळलं की ब्लड प्रेशर पेशंटचं जास्त आहे, मग आपण अनालिसिस करतो ह्याची बीपी वाढण्याची कारण काय. मग आपण बायोकेमिस्ट्री करून घेतो की काय कोलेस्टेरॉल लेवल जास्त आहे, त्यातला स्थूलत्व आहे पेशंटला, तो जाड आहे म्हणजे गरजेपेक्षा ओबेज, वजन जास्त आहे, स्ट्रेस आहे त्याला. म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स काय काय आहेत आणि मेंटल पॅरामीटर्स काय आहेत, कसल्या स्ट्रेस खाली जातो का, काय नक्की त्याच्या बीपी शूट वाढण्याचं कारण काय, म्हणजे हायपरटेन्शनचं कारण काय. हे सगळं अनालिसिस करून त्या पद्धतीच्या सगळ्या त्याला ज्या गरजा आहेत, म्हणजे त्याला काय गरजेचं आहे त्याच्या बॉडीला, कुठल्या एक्सरसाइजची गरज आहे, त्या पद्धतीने आपण त्याला एक्सरसाइज देतो. आता मॅडम, तुम्ही जेव्हा तुमच्या योगाचं शिक्षण घेतलं तेव्हा अर्थातच समाजात तेवढी जागरूकता नव्हती योगासंदर्भात. मग तरी देखील तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी काय निर्माण झाली? सगळ्यात प्रथम म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण सांगली येथे राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलमध्ये झालं. त्याची विद्यार्थिनी मी. आणि आमच्या शाळेत त्या काळी सुद्धा आम्हाला योग शिकवला जायचा. त्यामुळं लहानपणी ऍज अ योगासनांचं एक तोंड ओळख अशी होती. शाळेत बेसिक योगासनं शिकवली जायची. नंतर मी मेडिकल कॉलेजला गेले, तर मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला योगशास्त्र हे एक अभ्यासालाच, आयुर्वेदामध्ये अभ्यासालाच एक विषय होता. तिथं थोडं आणखीन पतंजली योग दर्शनाबद्दल वगैरे माहिती वाढत गेली. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपलं जे भारतीय मानसशास्त्र आहे त्याचा पाया, त्याचा जो बेसिक ग्रंथ आहे तोच पतंजली योग सूत्र आहे. अवघ्या 195-96 सूत्राचा हा सूत्र ग्रंथ आहे. पण ह्याच्यावर आज लाखो पुस्तकं लिहिलेली गेली आहेत. आणि आपले जे सायकियाट्रिस्ट आहेत तो त्याचा छान असा वापर करतात बेसिक ग्रंथ म्हणून. आणि याच्यामुळं मानसशास्त्र कळायला लागतं, पेशंटचं मानसशास्त्र कळायला लागतं. आणि निश्चितच पेशंट ट्रीट करत असताना त्याची आवड निर्माण झाली. सगळ्यात मी सांगितलं तसं कॉलेजमध्ये विषयाची ओळख झाली. मला स्वतःलाच वयाच्या 40-45व्या वर्षी बॅकपेनचा शिविर असा त्रास झाला. तर त्यावेळी माझ्या वडिलांचे मित्र कोल्हापूरचे ऑर्थोपेडिक सर्जन कैलासाची डॉक्टर धनंजय गुंडे, ते माझे पहिले योगाचे गुरु म्हटले तरी चालेल. मग माझे वडील त्यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा त्यांनी मला बॅक पेनसाठी काही योगासनं शिकवली. आणि मग अशा पद्धतीने की थेरापेटिक म्हणजे ट्रीटमेंटच्या दृष्टीने योगाचा उपयोग होऊ शकतो हे मला कळलं. आणि त्यांनीच मला सांगितलं की योगामध्ये काय काय आहे, अशा अशा संस्था आहेत, तिथं जाऊन तू असं असं शिकू शकतीस आणि स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये तू त्याचा वापर करू शकतेस. आणि मग माझं खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेरणा दिली. आणि मग कोल्हापूरच्या योग विद्याधाम मधून त्याचे कार्याध्यक्ष आहेत रमेश धाकरस सर म्हणून, ते माझे गुरु आहेत, पहिले योगातले गुरु म्हटलं तरी चालेल. आणि त्यांच्याकडे मी योग शिकायला सुरुवात केली. मला अभिमान वाटतो
कदाचित आता युट्यूबवर आपलं संवाद पण ऐकतील. आणि खरोखरच दाखरस सर, तुम्हाला मनापासून नमस्कार. तुमच्याकडे मी श्री गणेशा केला. आणि मग त्याच्यानंतर योग विद्याधाम हे नाशिकच्या योग गुरुकुलची ब्रँच आहे. मग पुढच्या हायर एज्युकेशनसाठी मी नाशिकला गेले. त्याच्यानंतर पुण्यामध्ये होते माझ्या मुलांच्या 10वीच्या 12वीच्या क्लासेससाठी. तर त्या दरम्यान मी BKS अय्यंगार सर, त्यांच्याकडून मला अय्यंगार योगा शिकण्याचा योग आला. त्यामुळं जे योगाच्या फील्डमधले सर्वश्रेष्ठ गुरु आहेत, त्या गुरूंकडून मला शिकण्याची संधी मिळाली. मग अय्यंगार योगा पण मी शिकले. तिथं योगा विथ प्रॉप्स, म्हणजे बरेच प्रॉप्स वापरून आपण थोडक्यात सांगायचं तर उषा, ओढणी, दोरे असे वापरून आपण बॉल, बऱ्याच गोष्टी वापरून आपण ट्रीटमेंट देऊ शकतो पेशंटला. जसं फिजिओथेरपीमध्ये अनेक प्रॉप्स वापरतात, तसं योगामध्ये पण बेल्ट, ब्रिक्स असं सगळं वापरून आपण पेशंटला ट्रीट करू शकतो. त्याच्यानंतर हे करतच असतानाच पुण्यालाच मला एकदा आणखीन एक डॉक्टरांच्या बोर्ड बघितला. मी ऍक्च्युली बसमधनं प्रवास करत असताना मी कुठेतरी जात होते, बस थांबली तिथे आणि समोर बोर्ड दिसला साईडच्या खिडकीतून. सरनेम मॅडमचं परांजपे होतं, पण नाव आता मी सुचिता की सुचित्रा असं काहीतरी नाव होतं. आणि त्याच्याखाली त्यांची MBBS DGO आणि पुढे MSc योगा असं मी त्यांचं डेसिग्नेशन वाचलं. आणि मग मला लक्षात आलं की अरे, योगामध्ये MSc पण आहे. मग मी बसमधनं तिथंच उतरले, तो माझा स्टॉप नव्हता. त्या मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये गेले, रिसेप्शनिस्टला सांगितलं मला मॅडमना भेटायचंय. मॅडम त्यावेळी सर्जरीमध्ये गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे बिझी होत्या. मी म्हटलं मी थांबते, आणि मग मी तिथं थांबले. आणि मग मॅडमने मला MSc योगा विषयीची माहिती सांगितली. आणि मग मी बेंगलोरला गेले आणि मग मी तिथं माझं मास्टर्स एज्युकेशन कम्प्लीट केलं. आणि तिथंच आता माझं PhD चे प्रयत्न चालले त्याच. आणि तिथे मला डॉक्टर HR नागेंद्र सर, जे S व्यासा म्हणून संस्था, स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान बेंगलोर, ही प्रसिद्ध अशी योगातली संस्था आहे. आणि त्याचे चान्सलर आहेत डॉक्टर HR नागेंद्र सर म्हणून. आणि ते नासामध्ये जवळजवळ 27 वर्ष नासामध्ये काम केलेले सायंटिस्ट आहेत. ते बेसिकली ग्रॅज्युएट फ्रॉम IIT मद्रास, त्याच्यानंतर MTech फ्रॉम IIT मद्रास, आणि त्यांचं डॉक्टरेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर मधून झालंय. आणि पोस्ट डॉक्टरल त्यांनी नासामध्ये करत होते. आणि योगा इन स्पेस वरती त्यांनी प्रचंड संशोधन केले. आणि त्यांच्या हाताखाली मला मास्टर्स कम्प्लीट करायची संधी मिळाली. त्याबद्दल नागेंद्र सर, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आजही आम्ही त्यांना गुरुजी म्हणून ओळखतो. आणि गुरुजींमुळे योगाकडे एक सायंटिफिक नजरेनं, म्हणजे योगामध्ये खरं सांगायचं तर आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं वापरतो. म्हणजे त्याचे रूल वापरून आम्ही पेशंटला योगा शिकवतो. आता जसं की तुम्ही एक प्रसिद्ध योग शिक्षिका आहात, पण आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे त्यावेळी काही समाजात तेवढी जागरूकता नव्हती त्या संदर्भात. तरी सुद्धा तुम्ही इतरांना कसं प्रेरित केलं योगा करण्यासाठी? याच्यासाठी सांगेन तर आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यांना माहित असणारं प्रसिद्ध असं नाव कुडाळचे डॉक्टर योगेश नवांगुळ. आणि कणकवलीच्या आमच्या आणखीन एक सहकारी आहेत नारायण अंधारे म्हणून. ऍक्च्युली तो स्पोर्ट्स योगामधला पर्सन, पण आम्ही तिघं एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की डॉक्टर योगेश नवांगुळ हे सुद्धा अगदी योगप्रेमी आहेत, योग साधक आहेत. काही वेळा माझे विद्यार्थी पण आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडून ते शिकत पण असतात. तर आम्ही तिघांनी एकत्र आलो आणि आम्ही सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था सिंधुदुर्ग नावाची संस्था स्थापन केली 2004 साली. तोपर्यंत आम्ही असंच काम करत होतो. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला हे सांगितलं पाहिजे, हे सायन्स काय आहे, आणि लोकांना ह्याच्याकडे प्रेरित केलं पाहिजे. मग आम्ही बरीच मोफत आरोग्य शिबिरं ऑर्गनाईज केली. कणकवलीचे रोटरी क्लब, त्याच्यानंतर पालव मॅडम म्हणून आहेत, नीता पालव की असं काहीतरी नाव आहे त्यांचं, मिळून साऱ्या जणी हा एक तिथं ग्रुप आहे. तर त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आम्हाला कणकवलीत आम्ही काही प्रोग्राम केले. कणकवलीच्या रोटरी क्लबनी तर 2दा आमची शिबिरं आयोजित केली. अशा रीतीने आम्ही कणकवलीपर्यंत पोहोचले. सावंतवाडीत डॉक्टर अमृता स्वार मॅडम आहेत, त्या पण योग चांगल्या साधक आहेत, माझी विद्यार्थिनी पण आहेत. आणि त्यांना फार आवड होती, त्यांचा योगावर विश्वास होता. त्यांनी सावंतवाडीमध्ये इनर व्हील क्लबच्या मदतीने आणि स्वतः इंडिव्हिज्युअली त्यांनी स्वार हॉस्पिटल मार्फत आमचे योगाचे बरेच कार्यक्रम ऑर्गनाईज केले. त्यामुळे सावंतवाडीपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्याच्यानंतर काही चॅरिटेबल संस्था आहेत. मग आरवली संशोधन केंद्र आहे, आरवली संशोधन केंद्रामार्फत वगैरे जिथं लोक बोलवतील तिथं आम्ही जायचो. आणि तिथे जाऊन आणि हे सगळे आम्ही मोफत कार्यक्रम केले.
त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आपल्या वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक संघटना आरती जोशी सरांनी त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी कार्यक्रम केले. मग बरेच बचत गट आमच्यापर्यंत पोहोचले, बरेच महिला मंडळ आमच्यापर्यंत पोहोचली. आणि हे सगळे सांगायला मला आनंद होतो की ही सगळी योग शिबिरं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतली. नंतर एनएसएसचे कॅम्प असायचे, कॉलेजेसचे एनएसएसचे कॅम्प असायचे. त्या एनएसएसच्या कॅम्प मधून जाऊन आम्ही योगा शिकवला. परत स्पोर्ट्स योगा स्वतःहून मी उभ्या दंड्यात राहते वेंगुर्ल्यामध्ये. तर उभ्या दंड्यात केंद्र शाळा नंबर 1 माझ्या मुलाची पण शाळा आहे ती. मग मला असं वाटलं की जनरली इंग्लिश मिडियमच्या शाळेच्या मुलांना सगळ्या फॅसिलिटीज मिळतात, जिल्हा परिषदच्या मुलांना पण ह्या सगळ्या संधी मिळायला पाहिजेत. आणि मग केंद्र शाळा उभा दंड क्रमांक 1 इथं स्पोर्ट्स योगा शिकवायला मी सुरुवात केली तिथल्या विद्यार्थ्यांना. आणि मला सांगायला आनंद होतो की माझी एक विद्यार्थिनी नॅशनल लेवल पर्यंत पोहोचली. आता तुम्हाला या क्षेत्रात बरेच पुरस्कार मिळाले. मग त्या संदर्भात एकंदर तुम्ही काय सांगाल? पहिलं म्हणजे कुठल्या पुरस्कारासाठी कधी काम नाही केलं. माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात माझे मिस्टर डॉक्टर नामदेव मोरे हे जिल्हा परिषदला मेडिकल ऑफिसर होते आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग शिवापूरला होती, जिथं लाईट नाही, पाणी नाही. आम्ही दुकानवाड सारख्या तिथंही लाईट वगैरे नव्हती, तिथं आम्ही राहायचो. तिथून माझे मिस्टर रोज 7.5 किलोमीटर चालत जायचे आणि 7.5 किलोमीटर चालत यायचे. तर तिथं 7.5 वर्ष त्यांनी काम केलं. त्याचवेळी मी पण मी दुकानवाडला राहायचे खाली थोडंसं. तर तिथं मी ओपीडीला सुरुवात केली. आणि मग तिथं बाळ सावंत म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते होते, ते आमच्याकडे आले आणि त्यांनी मॅटर्निटी सुरू करायचा आग्रह केला. मग दुकानवाडमध्ये शक्य नव्हतं, कारण पावसाळ्यात कम्युनिकेशनचं काही साधन नव्हतं, पूल नव्हते तेव्हा. 1982-83 ची गोष्ट आहे. आणि मग मानगाव दत्त मंदिर जे आहे ना सावंतवाडी तालुक्यातलं, तिथे मॅटर्निटी होम सुरू केलं. आणि मग ती पण म्हणजे इतक्या इंटिरियरची पहिली मॅटर्निटी. सावंतवाडीचे डॉक्टर टी.जी. लेले म्हणून आहेत, त्र्यंबक लेले, आता जे नरेंद्र लेले किंवा कौस्तुभ लेलेंचे बाबा, ते माझ्याकडे काही पेशंट आडले, गरोदर बायका आडल्या की वगैरे माझ्या मदतीला यायचे सावंतवाडीवरनं. आणि त्यामुळं एक खेडेगावात मॅटर्निटी चालवल्याचं पण मला समाधान आहे. आणि ही गायनॅक प्रॅक्टिस करत असतानाच असं लक्षात आलं की मुली न कळत बिफोर मॅरेज प्रेग्नन्सीज होत आहेत. मग तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी सावंतवाडीच्या डॉक्टर अमृता स्वार आणि मी आम्ही दोघींनी त्यांनी प्रोग्राम तयार केला. आणि मग मला त्यांनी त्याच्यात समावेश करून घेतला. आणि मग आम्ही संपूर्ण जिल्हाभर ही किशोरवयीन मुलींच्यासाठी आम्ही सेक्स एज्युकेशनचे प्रोग्राम सुरू केले. आमच्या कार्यक्रमाचं नाव होतं मुली वयात येताना. आणि तो जवळजवळ सिंधुदुर्ग मधल्या बऱ्याचशा खेडेगावात आम्ही पोहोचलो. हाही कार्यक्रम आमचा पूर्णतः चॅरिटेबल होता आणि कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही दोघी काम करत होतो. आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने जेव्हा आनंदीबाई जोशी पुरस्कार जाहीर केला, तो त्यांना आणि आम्हाला आणि अजून काही महिला होत्या, आम्हाला तो पहिल्याच वर्षी पहिला पुरस्कार आम्हाला मिळाला. आणि त्याबद्दल या बाबतीत मात्र मी अमृता स्वार मॅडमना माझी गुरु मानते की त्यांनी हे काम माझ्याकडून खूप उत्कृष्टरित्या करून घेतलं. आणि मग तो अनेक पुरस्कार मिळाले, संख्या आज मोजायची झाली तर 100-150 तरी होती, छोटे मोठे सगळे मिळून. पण हा पुरस्कार जो या कामासाठी मिळाला, तो मला सर्वात जास्त चांगला वाटतो. अगदी पुणे जिल्ह्यातले सुद्धा योगाच्या फील्डमध्ये योगिनी पुरस्कार पुणे जिल्ह्याचा तो मला मिळाला. सांगलीचं विश्व दर्शन योग म्हणून आहे, त्यांचं मला योगभूषण पुरस्कार मिळाला. म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा सोडून बाकीच्या जिल्ह्यातून पण बरेच मिळाले. आंध्र प्रदेशचा पण एक आहे, कर्नाटक मधला आहे. तर अशा अनेक पुरस्कार मिळाले योगातले. पण मला हा पुरस्कार जास्त महत्वाचा वाटतो, कारण त्याच्यामुळं मुलींच्यासाठी खूप चांगलं काहीतरी मला शिकवता आलं मुलींना, आणि त्याचा मुलींना खूप चांगला असा फायदा झाला असं वाटतं. आता योगामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून उच्च शिक्षण घेतलं, मग अर्थातच इतरांप्रमाणे तुम्हीही मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधून तुमचे वेलनेस, फिटनेसचे कार्यक्रम सुरू करू शकले असता. मग सिंधुदुर्गच निवडण्यामागचं काही खास कारण? सिंधुदुर्ग ही माझी कर्मभूमी आहे. माझी जन्मभूमी कोल्हापूर. मी आणि माझं सासर माहेर दोन्ही कोल्हापूरचं. माझे मिस्टर जॉबमुळे इकडे आले 1982 साली.
83ला लग्न झालं, 83ला मी पण आले. म्हणजे आता जवळजवळ 42 वर्ष मी सिंधुदुर्गमध्ये आहे. आणि प्रॅक्टिस पण आहे, गायनाक प्रॅक्टिस आहे. मानगाव म्हणजे पहिलीच प्रॅक्टिस केली सांगलीमध्ये, म्हणजे सावंतवाडी तालुक्यात. दुसरा प्रॅक्टिस झाली माझी मानगावला, म्हणजे कुडाळ तालुका आला. आणि आता वेंगुर्ला, म्हणजे 3 तालुक्यामध्ये माझी मेडिकल प्रॅक्टिस झाली. त्यामुळे बऱ्याच जवळजवळ 3री पिढी मी आता तपासते पेशंटची. म्हणजे काही वेळा तर असं झालं, ज्या बाईची मी डिलिव्हरी केली त्यांनी परत मुलीला माझ्याकडे आणलं डिलिव्हरीसाठी. म्हणजे असं थोडक्यात सांगायचं काय, की 3 जनरेशन मी आता बघते एकेका फॅमिलीतल्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं लोकांचा माझ्यावर ट्रस्ट होता. मी बरं करू शकते हा विश्वास होता. मग मला असं लक्षात आलं, की अरे जिथं मी काम केलंय आणि पुणे कोल्हापूरला, मुंबई कोल्हापुरात तर खूप संस्था आहेत, जवळ हे आहे. इथं काही नाही आहे ना शिकण्यासारखं. कारण मी स्वतःच, मला माहितीये की मी बेंगलोरला कशी जायची, इथून गोव्याला जायची, मग गोव्यातून बस पकडायची, मग बेंगलोरला जायचं, तिथून युनिव्हर्सिटी 85 किलोमीटर मेन स्टँड पासून. आणि मला असं वाटायचं की ह्या सगळ्या सोयी इथं झाल्या पाहिजेत. म्हणून मुक्त विद्यापीठाचा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा YCMOU ज्याला म्हणतात, डिप्लोमा कोर्स पहिल्यांदा कोल्हापूर योग विद्याधाम धाकरस सरांच्या अंडर पहिल्यांदा आम्ही इथे सुरू केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या पहिल्या बॅचला 32 विद्यार्थी बसले होते. आणि 32 विद्यार्थी बसलेले, त्याच्यातले 30 अपियर झाले आणि 30च्या 30ही विद्यार्थी पास पण झाले पहिल्याच अटेम्प्टमध्ये. आणि ते इथं आपल्या शासनाच्या आरोग्यवर्धिनी कार्यक्रम आहे, म्हणजे PSC सेंटर्स सरकारचे, PHU सेंटर्स वगैरे, तिथं योग शिक्षक जे नेमले गेले ते माझ्या ह्या पहिल्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यात काम करायची संधी मिळाली. आणि मग त्याच्यानंतर माझा आयुषशी संबंध आला. आयुष बरोबर मी काम करायला लागले. आयुषला मी एक्झामिनर पण आहे. आयुषच्या पण 7 एक्झाम आहेत. पहिल्या लेवल पासून 7व्या लेवल पर्यंत सगळ्या लेवलचं एज्युकेशन आपण इथं देतो. विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसवतो. आता हे काय आहे, तर आपल्याकडे मी मगाशी सांगितलं तसं आपल्या भारतात खूप चांगल्या चांगल्या योग शिकवणाऱ्या संस्था आहेत. फॉर एक्झाम्पल रामदेव बाबांची हरिद्वार योग विद्यापीठ आहे. जग्गी वासुदेव यांचं ईशा फाउंडेशन कोईम्बतूरला ते आहे. त्याच्यानंतर बिहार स्कूल ऑफ योगा, ज्याचे आता निरंजनानंद सरस्वतींचे बरेच व्हिडिओ तुम्ही ह्याच्यावर बघता युट्यूबवर वरती. तर निरंजनानंद सरस्वती, स्वामी सत्यानंद सरस्वतींनी बिहार स्कूल ऑफ योगाची स्थापना केली, ते तिथं आहेत. परत सांगायचं तर ऋषिकेश, हिमालयामध्ये सुद्धा अनेक संस्था आहेत. तर ह्या सगळ्या संस्था ह्या आपल्याला इथून शिकायला जायला लांब आहेत. मग असं वाटलं की निदान बेसिक एज्युकेशन तरी सिंधुदुर्गमध्ये आपल्या लोकांचं झालं पाहिजे. आणि मग पहिला मुक्त विद्यापीठाचा सिलेबस घेतला. त्याच्यानंतर आयुष मिनिस्ट्रीच्या ह्या एक्झाम सुरू झाल्या. आयुषने काय केलं, ह्या सगळ्या संस्था प्रमुखांना एकत्र बोलवलं आपल्या भारत सरकारने आणि एकच युनिक सिलेबस तयार केला. सगळ्यांचा वेगळा वेगळा होता. रविशंकरांचा वेगळा, आर्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे प्रत्येकाचा सिलेबस वेगळा. मग ह्यांनी काय केलं की आपल्या भारत सरकारने की ह्या सगळ्यांशी बोलून एक युनिक सिलेबस तयार केला. आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर वकील झालं तर त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी सनद घ्यावी लागते. आम्ही डॉक्टर झालो तरी आम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल कडून आम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं की आम्ही ऑथोराइज्ड डॉक्टर आहोत. तसं योगामध्ये सुद्धा भारत सरकारने काय केलं की तुम्हाला क्लासेस घ्यायचे, दुसऱ्याला योग शिकवायचंय, तर तुमच्याकडे भारत सरकारचं एक ऑथेंटिकेशन पाहिजे की यू आर द ऑथोराइज्ड योगा टीचर. मग यासाठी 7 लेवलच्या एक्झाम्स केल्या. तर ते पण कोर्सेस आपण इथं रन करतो आपल्या डॉक्टर वसुधाज योगा आणि फिटनेस अकॅडमी तर्फे. आणि मी आयुषला एक्झामिनर पण आहे. आणि आता मला सांगायला आवडेल की माझ्या हाताखाली जवळजवळ मुक्त विद्यापीठ आणि हे आयुषच्या एक्झाम्स पकडले, YCB एक्झाम असं त्याला म्हणतात. तर जवळजवळ 500च्या वर मी शिक्षक तयार केलेत. आणि त्या आपल्या सगळ्या देवगड पासून दोडामार्ग पर्यंत माझे विद्यार्थी चांगलं काम करतात. आणि सांगायला अजून एक अभिमान वाटतो की याच्यापैकी बरेच जण डॉक्टर आहेत, मेडिकल फील्ड मधले आहेत. आणि त्यामुळे ते छान प्रॅक्टिस पण करतात आणि दोन्हीचा योगाचा वापर सुद्धा पेशंटला बरं करण्यासाठी करतात. आता योगामध्ये सुद्धा असंख्य प्रकार बघायला मिळतात आपल्याला. मग त्यात आपल्या आवडीचा प्रकार आणि तो का? खरं सांगायचं तर बेसिक योग एकच आहे, जे आपण अष्टांग, म्हणजे मी मगाशी पतंजली योग सूत्र जे सांगितलं, अष्टांग योग त्याला म्हणतात. त्यालाच पतंजली योग दर्शन सुद्धा म्हणतात. कारण ते इतकं सायंटिफिक बेसनी तो ग्रंथ लिहिला गेलाय, अगदी अतिशय असा
संपूर्ण वेद उपनिषदांमधलं संकलन करून महर्षी पतंजलींनी तो ग्रंथ लिहिला, पतंजली योगसूत्र नावाचा. त्यालाच अष्टांग योग म्हणतात. आणि त्याचाच समावेश आपल्या भारतीय षडदर्शनामध्ये झालेला आहे. तर ती थेरी आपण तिथं शिकतो की एक्झॅक्टली आसन म्हणजे काय, ते कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, प्राणायाम म्हणजे काय, तो कसा केला पाहिजे, इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने महर्षी पतंजलींनी सांगितलंय. आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण हठयोगातून शिकतो. मग त्यामुळं ह्याचे बेस बेस तिथंच असतो की आपण श्री गणेशा तिथून करतो. पण काळाच्या गरजेनुसार प्रत्येकाने आपली स्टाईल डेव्हलप केली. जसं आपण श्री श्री रविशंकर म्हटलं की त्यांची सुदर्शन क्रिया, पण ही प्राणायामाचाच एक प्रकार आहे. हा, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर. तसं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने एक्सपेरिमेंट केले. काही त्या अर्थात हे सगळे मोठे मोठे गुरु आहेत आणि खूप ज्ञानी आहेत. मग त्यांनी स्वतः अनुभूती घेतली, इतरांच्या वरती त्याचा एक्सपेरिमेंट केला, त्यांच्याकडून त्यांना म्हणजे चांगले हे मिळाले आणि मग त्यानुसार प्रकार डेव्हलप होत गेले. आता आपण स्वामी विवेकानंदांच्या पासूनच सुरुवात केली तर स्वामी विवेकानंदांनी योगाला 4 भागामध्ये विभाजित केला: ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग. मग आता ज्ञानयोग म्हणजे काय, तर जे मोठे मोठे सायंटिस्ट जे असतात ना, रिसर्चर, जे अगदी काय म्हणतात ना, मानव जातीच्या कल्याणासाठी अनेक शोध लावतात आणि आपलं आयुष्य सुखकारक करतात, त्यांना आपण ज्ञानयोगी म्हणतो. तसं कर्मवीरराव भाऊराव पाटील आहेत, शंतनुराव किर्लोस्कर आहेत, ह्या लोकांना आपण कर्मयोगी म्हणू शकतो. म्हणजे कामातून सुद्धा तुम्ही योग करू शकता. काम म्हणजे काम करणं, सतत कार्यरत राहणं. ज्ञानयोग, सतत एखाद्या व्यक्ती अभ्यासू असू शकते, खूप खोलापर्यंत जाऊन शास्त्रज्ञ म्हणा, किंवा आता आमच्या डॉक्टर सुपर सुपर स्पेशलायझेशन असतं नाही का, तर तशा त्यांना आपण ज्ञानयोगी म्हणू शकतो. राजयोग म्हणजे हे जे सगळं आपण करतो, आसन, प्राणायाम आणि समाधीपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो जो फॉलो करतो त्याला राजयोग असं म्हणतात. आणि भक्तियोग, आता ज्यांना काहीच करणं शक्य नसतं ते भक्तियोगाचा मार्ग अवलंबून करू शकतात. अजून बरेच प्रकार आहेत, ज्ञानयोग, लययोग. आता हे म्हणजे केवळ शब्दावरती, साऊंड, शब्द ही एक शक्ती आहे, आकाश महाभूताची ती तन्मात्रा आहे. ह्या शब्दाचा उपयोग करून सुद्धा योगामध्ये अनेक प्रकार आहेत. ह्या शब्द म्हणजे साऊंड, आता ह्याच्यामध्ये मंत्राचे साऊंड, मंत्रयोग, त्याचं मंत्रयोग असं होतं. विशिष्ट मंत्र आपल्या ऋषी मुनींनी प्राचीन मंत्र हे विशिष्ट उद्देशाने, विशिष्ट विचाराने, विशिष्ट गोष्ट साध्य करण्यासाठी बनवले. जसं आपण लहान मुलांना भूताखेताची भीती वाटू नये म्हणून रामरक्षा शिकवतो, शक्तिमान मारुती स्तोत्र शिकवतो, बरोबर आहे की नाही, शक्ती गायत्री मंत्र शिकवतो. प्रत्येक मंत्राचा एक विशिष्ट उद्देश आहे. तसं महामृत्युंजय मंत्र आहे, सांख्य दर्शन मध्ये सांख्य कारिकेमधले काही मंत्र आहेत, त्याचा वापर आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करू शकतो. त्याच्यासाठी MSRT नावाची एक हे आहे, माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक असं त्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये जे तुम्ही मगाशी म्हटलात मानसिक विकार ज्यांना आहेत ते बरे करण्यासाठी आम्ही त्यांच्या मनावरचा ताण तणाव नाहीसा करण्यासाठी, किंवा इन जनरल पण कोणाला बाबा खूप स्ट्रेस होतो अशा लोकांना सुद्धा तो स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी आपण ह्या माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निकचा वापर करतो. आणि तो करून फिजिकल फिटनेस सुद्धा आपण त्यांना आणून देऊ शकतो. तर माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक ही तर मंत्र योगाचा वापर केला जातो. परत पॉवर योगा, तुम्ही हा शब्द ऐकला असेल तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की योगामध्ये कार्डिओ एक्सरसाइज होत नाही, योगाच्या सगळ्या हालचाली संथ सावकाश अशा असतात. मग त्याच्यासाठी कार्डिओ त्यांच्याकडून घडावा, मग त्यासाठी पॉवर योगा आला, ज्याच्यामध्ये फास्ट मुवमेंट आल्या. आता तुम्ही सूर्यनमस्काराच्या एक सूर्यनमस्कार जर बघितला तर ते सुद्धा आम्ही रिलॅक्सेशन म्हणजे बॉडीला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी सूर्यनमस्कार कसा घालायचा, बॉडीला स्ट्रेच मिळण्यासाठी सूर्यनमस्कार कसा घालायचा, कार्डिओ घडण्यासाठी एरोबिक टाईप सूर्यनमस्कार कसा घालायचा, फास्टेस्ट सूर्यनमस्कार असतात बघा, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये लोक रेकॉर्ड करतात की सरळ 1000 सूर्यनमस्कार घालायचे, ते फास्ट घालायचे, किती फास्ट घालायचे किती, मग ह्याच्यामुळे कार्डिओ होऊ शकतो. तर असं गरजेनुसार प्रकार डेव्हलप झाले. पॉवर योगा आलं, मग त्याच्यातून विन्यासा योगा नावाचा एक प्रकार आला की एका आसनातून दुसऱ्या आसनामध्ये असं एका फ्लोनी शिरायचं, म्हणजे मग त्याच्यासाठी म्युझिकचा वापर आला. मग त्याच्यातून आर्टिस्टिक योगा, रिदमिक योगा असे योगाचे प्रकार आले. पण सगळ्याचा मेन जो बेस आहे तो पतंजली योगसूत्र, हठप्रतिपदा, म्हणजे
थेरी प्रॅक्टिकल. तिथूनच एक असं कुठलंच वेगळं नाही की ह्या ग्रंथांना सोडून काही नाही. त्याचा आधार घेऊन हे सगळे प्रकार तुमच्या बॉडी पॅटर्न नुसार, तुमच्या गरजेनुसार वेट लॉस करायचा आहे तर मग फास्ट मुवमेंट केल्या पाहिजेत. वेट गेन करायचा आहे तर स्लो मुवमेंट केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने त्या हे डेव्हलप झाल्या. आता माझा आवडता म्हणाल तर मला मंत्रयोगावर प्रयोग करायला खूप आवडतात. कारण बेसिक सराव तर सगळा होतो जो पाहिजे तो. पण एक आपली संस्कृती, आपली जी भारतीय वेद उपनिषदांची सुंदर अशी परंपरा आहे. त्या अनुषंगाने मुलांना ते समजावून सांगता येतं. हा मंत्र कशातला आहे? हा या उपनिषदामधला आहे. हा ह्या ग्रंथातला आहे. त्याचं महत्व काय? म्हणजे नकळत आपण मुलांना ते ग्रंथ वाचावेत. त्याचा अभ्यास त्यांनी करावा. असं एक मग मुलांना उत्सुकता निर्माण होते, की बाबा एक महिषासूर मर्दिनी स्तोत्र. मग ते मी मुलांना शाळेत नुसतं शिकवत नाही. त्याच्यावरती त्या मुलांचा योगाचा डान्स बसवते. म्हणजे त्यांचे शारीरिक ऍक्टिव्हिटी पण होती, मंत्र पण कानावर पडतात आणि त्या पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट छान व्हायला लागते. स्ट्रॉंग अशी, मनाने स्ट्रॉंग असे विद्यार्थी तयार व्हायला लागतात. तर त्यामुळे मुलांचे योगाचे डान्स बसवताना सुद्धा आम्ही त्या मंत्रयोगाचं म्हणजे असे हे निवडतो. भगवद्गीतेमधले श्लोक, महिषासूर मर्दिनी स्तोत्र किंवा सावरकरांचं जयोस्तुते सारखं स्तोत्र, काही देशभक्तीपर गीतं म्हणजे मा तुझे सलाम. म्हणजे एक प्रकारचं इमोशन कल्चर होतं. फिजिकल ऍक्टिव्हिटी बरोबर मेंटल ऍक्टिव्हिटी पण आम्ही त्यांना खूप देतो, की हे श्लोक तुम्ही मग पाठ केले पाहिजे. ते तिथं परत ब्रेनला आपण हे करतो. आता तर खूपच हे झालंय ब्रेन योगा, फेस योगा, म्हणजे जिथं फिजिकली तुम्ही काय म्हणतात ना, फिजिकल फिटनेस बरोबर तुम्ही सुंदर पण दिसलं पाहिजे, ग्रेसफुल पण दिसलं पाहिजे. हा असं म्हणजे जेणेकरून आपली लाईफस्टाईल, आपण म्हातारे तर सगळेच होणार आहोत, पण ते किती डिलेड करता येईल. कारण आपण असं बघतो की 30-40 वर्षात पण लोक अगदी थकलेले, भागलेले दिसतात. म्हणजे जरी त्यांचं वय 30-32-35 असलं तरी त्यांचा उत्साह असं बघितलं तर म्हणजे आता थोडक्यात समजून घ्या तुम्ही. तर त्या पद्धतीने की सतत एनर्जेटिक कसं फील होईल. मग त्या पद्धतीने मंत्रांचे उपयोग, मंत्रांचे फायदे ते सांगून त्या पद्धतीने तो स्पष्ट उच्चार, कारण ते आपल्या स्वरयंत्रावरती ते जे विशिष्ट उच्चार आहेत, विशिष्ट पद्धतीने उच्चार केल्यानंतर ते व्हायब्रेशन्स जे होतात, त्या व्हायब्रेशन्स मधून पण बाकीच्या सगळ्या बॉडी सेल्स पण आपल्या हे होतात. पण पर्टिक्युलरली ब्रेन सेल्स त्याला खूप सुंदर रिस्पॉन्स देतात, न्यूरॉन्स. आणि त्याचा मग खूप छान फायदा आपल्या मज्जासंस्थेला होतो. आणि मज्जासंस्था चांगली आहे म्हटलं की सगळं शरीर आपलं छान राहणारच ना. मेंदू ठीक आहे म्हटलं की बाकीचं सगळं परफेक्ट राहायला मदत होणारच ना. तर त्यामुळे मला पर्टिक्युलरली मला मंत्र चांट करायला आणि मंत्र चांट करून योगा शिकवायला खूप आवडतं. आताच कित्येकांना योगाकडे वळायचंय, पण ते काही कारणास्तव त्यांना शक्य होत नाही. मग अशांसाठी तुम्ही काही तरतूद केली आणि जर केली असेल तर लोकांचा त्याला कसा प्रतिसाद आहे? छान प्रतिसाद आहे. ह्याच्यासाठी मी सांगेन, माझी मुलगी जर्मनीला असते. जर्मन गव्हर्नमेंटची मॅक्स प्लँक म्हणून इन्स्टिट्यूट आहे, तिथे ती स्पेस सायंटिस्ट म्हणून नासा आणि इसा म्हणजे युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशन आणि नासा म्हणजे अमेरिकन स्पेस ऑर्गनायझेशन, ह्या दोघांसाठी ती काम करते. त्यामुळे वरचेवर माझं परदेशात जाणं असतं. आणि कोरोना काळामुळं, कोरोनाची ही एक चांगली बाजू अशी, वाईट बाजू खूपच आहे, पण चांगली बाजू असं की त्यावेळी ऑनलाईन क्लासेस खूप सुरू झाले. आणि ह्या काळामध्ये माझा बऱ्याच परदेशी लोकांशी संपर्क झाला आणि परदेशातून मला विद्यार्थी मिळाले, युरोपमधून, अमेरिकेमधून. आणि त्यामुळे 2020 सालापासून ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आणि परदेशी विद्यार्थी पण मिळाले, क्लासेस सुरू झाले, हे तर झालंच. पण जेव्हा जेव्हा मी युरोपला गेले तर त्यावेळी मला असं दिसलं की कधी पण तुम्ही बाहेर पडा, सकाळी बाहेर पडा, दुपारी बाहेर पडा, संध्याकाळी बाहेर पडा, लोक एक्सरसाइज करतात. आपल्या भारतातच आपण म्हणतो ना, सकाळी उठल्यानंतरच फक्त करायचं किंवा संध्याकाळीच बघतो आपण चालायला जायचं पहाटे किंवा संध्याकाळी, असा पॅटर्न आहे. पण मी तिथे बघितलं की दुपारी त्यांचा लंच ब्रेक 1 तासाचा असतो. 15 मिनिटात ते जेवण संपवतात, परत चालायला जातात, धावायला जातात. म्हणजे कुणी तिथे सगळीकडे बागेत, रस्त्यावर कुठे जागा असेल तिथं लोक योगा करत असतात, धावत असतात, पळत असतात, चालत असतात. ते मला खूप आश्चर्य वाटलं की असं कुठेही आढळलं नाही की फक्त सकाळी आणि संध्याकाळी लोक एक्सरसाइज करतात. मग तो एक मला बदल खूप छान वाटला की अरे,
हे दिवसाचा जो वेळ मिळेल त्यावेळी करायचं. आणि फक्त प्राणायामाचे तर काही प्रकार असे आहेत की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतो तर आपण बसनी प्रवास करत असतो किंवा ट्रेननी प्रवास करत असतो. काही वेळा प्रवास अर्धा तासाचा 1 तासाचा पण असतो. मग त्या बसलेल्या वेळात तुम्ही प्राणायाम करू शकता. तुम्ही पायाचे, बोटांचे, हाताचे एक्सरसाइज, मायक्रो एक्सरसाइजेस आहेत. हे बसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही करू शकता. ऑफिसमध्ये आता बऱ्याच जण आपल्याला कॉम्प्युटरवर काम करावं लागतं, लॅपटॉपवर काम करायला हे तासनतास करावं लागतं. तर तिथं सुद्धा आपल्याला असं सांगितलंय की डोळ्याचे एक्सरसाइज, त्यामुळे ड्रायनेस सतत स्क्रीन समोर असल्यामुळं डोळ्यातला ड्रायनेस आपला वाढत चाललाय. बऱ्याच जणांची तक्रार येते आता. मग ह्याच्यावर उपाय काय की तिथं सुद्धा सांगतात की 15-20 मिनिटांनी तुम्ही डोळ्याची एक्सरसाइज करा. ते तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचं काम करता करता ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करू शकता. हातापायचे एक्सरसाइज करू शकता. उलट तुम्हाला बघून ऑफिसमधले आणखीन 10 लोक करायला लागतील. आणि योगातले काही प्राणायाम तर असे आहेत की सांगितले तुम्ही चालता, बसता, उठता, झोपता कुठेही तुम्ही करू शकता. इवन योगामध्ये तर आम्ही जे बसून करू शकतात त्यांच्यासाठी उभं राहून करू शकतात तसं शिकवतो. पण काही जण जमिनीवर बसू शकत नाहीत, गुडघे दुडता येत नाहीत. आम्ही त्यांना चेअर योगा शिकवतो. तेही काही करू शकत नाहीत. आम्ही त्यांना बेडवर झोपून एक्सरसाइज शिकवतो. योग संजीवनी असं त्याला म्हणतात. तर सगळ्यात हे काय पाश्चात्यांचं आपण सगळं अनुकरण करतो. मग त्यांचं हे पण आपण केलं पाहिजे. खूप हेल्थ कॉन्शियस असतात, पर्टिक्युलरली युरोपमध्ये तर, की दिवसाच्या सकाळपासून रात्रीपर्यंत एक्सरसाइज करत असतात. म्हणजे असं कुठेही तो कोणीतरी दिसतच. सायकल चालवत असतात, हे करत असतात. खूप स्कूटर म्हणजे ह्याचा वाहनांचा वापर खूप कमी करतात ते लोक. तर त्यामुळं मी असं सांगेन की योगा करताना पर्टिक्युलरली काय की जेवणानंतर 3-3.5 तास म्हणजे घन आहार जेव्हा आपण घेतो 3-3.5 तास आपण एक्सरसाइज योगा करू शकत नाही. मग त्यावेळी तुम्ही इतर काहीतरी करू शकता. लिक्विड डाएट घेतले तर तुम्ही 1.5-2 तास करू शकत नाही. पण एक जेवल्यानंतर जेव्हा आपलं पोट रिकामं असेल तेव्हा तुम्ही करू शकता. मग मी काही जणांना काय सांगते, ऑफिसमधनं आलात ना चहा घ्यायच्या आधी तुम्ही एक्सरसाइज करा, मग चहा काय खा. संध्याकाळी 4 वाजता चहा वेळ तेव्हा मी काय सांगते 4चा चहा घेऊ नका, आधी तुम्ही क्लास करा मग हे करा. आणि ते म्हणजे एक लक्षात ठेवायचं की ते सगळं ठीक आहे की ब्रह्ममुहूर्तावर उठूनच एक्सरसाइज. आता आमचा स्वतःचा वर्ग सकाळी 6 वाजताच असतो सूर्योदयापूर्वी. पण ते सगळ्यांना प्रॅक्टिकली शक्य नाही. मग ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी करायचं. हेच नाही होऊ शकत की मी सकाळीच फक्त करणार, रात्री संध्याकाळी नाही. जेव्हा आपल्याला पॉसिबल आहे, ज्या वेळी आपल्याला शक्य आहे त्यावेळी करायचं. प्रिकॉशन काय घ्यायची, फक्त तुम्ही पोट तुमचं भरलेलं असता कामा नये, पोट रिकामं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. मॅडम, आता तुम्हाला 25 ते 30 वर्षांचा बराच मोठा अनुभव आहे या क्षेत्रातला. मग एकंदर योगा आणि निरोगी समृद्ध आयुष्य याची सांगड तुम्ही नेमकी कशी घालाल? एकतर योग ही जीवनशैली आहे, तशी ती एक दिनचर्या पण आहे. तर दिनचर्या म्हणजे काय, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचं. एक सामान्य माणूस आपण जनरल काय करतो, सकाळी उठतो, आपले प्रातर्विधी सगळे आटोपतो, आपण चहा कॉफी सगळं घेतो. बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा आपण आजूबाजूला बघतो, सांगतात सकाळी उठलं की पहिला मला आधी चहा लागतो. असती सवय एखाद्याची. कोणी काय सांगतं नाही, मला संध्याकाळी बरोबर 4ला चहा, झोपून उठले की चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. एखादं बारसं आपण टाळतो का, एखादं लग्नाचं नाही, लोक काय म्हणतील, आपण चुकवलं, जवळचे नातेवाईक आहेत ते, आपण गेलो नाही तर लोक काय म्हणतील, असं आपण विचार करतो की नाही. तसं हे इथं पण अप्लाय करायचं की मला सकाळी उठल्यानंतर चहा लागतो, ब्रेकफास्ट लागतो, दुपारचं जेवण लागतो, संध्याकाळचा चहा लागतो. मग सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज हा सुद्धा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणी करोत न करो मला तो केला पाहिजे. आपण असं म्हणायचं, मी एक्सरसाइज केला नाही तर लोक काय म्हणतील. बरोबर आहे ना. बारशाला गेलं नाही तर लोक नाव ठेवतील, बरोबर आहे. लग्नाला गेलं नाही तर नाराज होतील. मग मी एक्सरसाइज केला नाही तर पण सगळे नाराज होतील. असं आपण ते असं हे केलं पाहिजे. मला एक्सरसाइज हे हा पण एक महत्वाचा अंग आहे, हे मला चुकवायचं नाही. हे चहा जितका सकाळचा इम्पॉर्टंट आहे तेवढाच माझा योगाभ्यास सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे असं आपण सतत आपल्या मनाशी हे केलं पाहिजे. नाही, दिस इज ऑल्सो माय रुटीन, हे मी केलंच पाहिजे. तर मॅडम, आता तुम्ही कोकण संवादच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी असं सांगेन की बऱ्याच जणांना अशी भीती वाटते की मी आता खूप म्हणजे वयस्क झाले, किंवा मी आता बाबा 35-40 वर्षाचा झालो, असणं कठीण असतात,
किंवा प्राणायामाचे प्रकार खूप अवघड असतात, मला काय ते जमणार नाही. मग कुणी काय म्हणेल की मी खूप स्थूल आहे, माझं अंग हलणारच नाही. म्हणजे हे काय माझ्यासाठी नाहीये. तर असं काही नाहीये. खूप सोप्या सोप्या गोष्टींनी आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे शाळेतल्या मुलांना कसं पहिल्यांदा ती सरळ रेष शिकवतात, मग उभी रेष म्हणजे स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्लांट लाईन, फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, असं एक एक लाईन शिकवून अक्षर आपण शिकवतो ना, हाफ सर्कल, फुल सर्कल. तर इतकं सोपं असतं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे योगामुळे तुम्हाला एक आत्मविश्वास मिळतो. मी हे करू शकते. या जगात काहीही अशक्य नाही. सगळं काही शक्य आहे. मी नेहमी सांगते माझ्या सगळ्यांनाच, तुम्हाला पण सांगते, आपला नेपोलियन आपणच व्हायचं. नेपोलियन कसं म्हणायचं, इम्पॉसिबल हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. तसं आपण पण म्हणायचं काहीही अशक्य नाही. मी ठरवलं तर मी सगळं करू शकते. आणि हाही एक समज काढून टाका की याच्यात खूप कठीण आसनं आहेत, खूप कठीणच आसनं असतात, खूप कठीण व्यायाम असतात, ते नाक बंद करून घुसमटायला होतं. तर असं काही नाही, सगळ्यावर सोल्युशन आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला आम्ही शिकवू शकतो. आणि ह्याच्यामुळं काय काय प्राप्त होतं मी तुम्हाला सांगते. उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाचं निश्चयात, जनसंघ परित्यागाश्च षड्भिर्योगो प्रसिद्धीती. ह्या 6 गोष्टी आपल्याला लाईफमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान म्हणजे नॉलेज, आणि एक डिटर्मिनेशन येतं. आणि ह्याच्यामुळेच आपण जीवनात सक्सेसफुल होतो. हा आपण एका योग हठप्रदीपिका नावाच्या ग्रंथामधलाच श्लोक आहे की जीवन को सफल बनाने वाले 6 आदते, असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसरी गोष्ट मगाशी सांगितलं तसं की कुठल्याही वयाचा माणूस योग करू शकतो. त्याच्यासाठी पण एक श्लोक आहे, युवा वृद्धो तो वृद्धो वा व्याधी तो दुर्बलो अपिवा अभ्यासात सिद्धी आपनोती सर्व योगेश्वर तंद्रिता. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे, युवा, युवा म्हणजे किशोरवयीन मुलं, युवा तरुण मुलं, युवा वृद्धोती वृद्ध, अतिवृद्ध, युवा वृद्धोती वृद्ध वा म्हणजे वृद्ध आणि अतिवृद्ध. वृद्ध म्हणजे साधारण माझ्या वयाचे, म्हणजे 60 क्रॉस केले, 60-70च्या मध्ये. आणि त्याच्यानंतर अतिवृद्ध म्हणजे आपण 85-80च्या वरचे जे म्हणतो त्यांना आपण अतिवृद्ध या सदरात घेतो. मग त्यामुळे तरुण मुलं, लहान मुलं, बाल, अबाल, त्यानंतर युवा म्हणजे हे सगळे युवामध्ये आले. वृद्ध, अतिवृद्ध, व्याधित, व्याधित म्हणजे आजारी असणारे, दुर्बल म्हणजे अशक्त असणारे, हे सगळे योगाभ्यास करू शकतात. त्यामुळं हे डोक्यातनं काढून टाकायचं की मला जमणारच नाही. सगळ्यात पहिलं, मला सगळं काही शक्य आहे, सगळं काही पॉसिबल आहे, मी हे करू शकतो. असा स्वतःला तुम्ही विश्वास दिलात की तुम्ही कधी हरू शकत नाही. फक्त गरज आहे ते निश्चय करायचे. आणि आता मी सांगितलंय तसं दुपारी एक अर्धा तास मिळतो, अर्धा तास करायचं. सलग वेळ मिळत नाही. सकाळी 10 मिनिटं मिळतात, 10 मिनिटं करायची. संध्याकाळी 15 मिनिटं मिळतात, 15 मिनिटं करायची. सगळं दिवसभराचं मिळून तुमचं चांगलं तास 1.5 तास होऊ शकतं. फक्त तुम्ही ठरवायला हवं. आणि ह्याच्यात जर नियमितता असली तर रोज एक अर्धा तासाचा एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला पुरेसा होतो. खूप छान बोललात मॅडम तुम्ही, आणि तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही हे जे मार्गदर्शन केले ते नक्कीच आवडेल, आणि तुम्ही हे समाजासाठी खूप चांगलं कार्य करता, यासाठी आमच्या सदिच्छा कायम आपल्या सोबत असतील. आणि यासाठी वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचलात, आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्यासाठी मनपूर्वक आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.